मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जी काही शिक्षक भरती आहे महाराष्ट्रामध्ये ती पवित्र पोर्टलच्या मार्फत केल्या जाते. आणि तुम्हाला माहितच आहे की या शिक्षक भरतीसाठी टॅट 2025 ची जी काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता तुमची ग्राह्य धरण्यात येत आहे. बघा, तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे आणि सेल्फ सर्टिफिकेशन केल्यानंतर आता तुम्हाला जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा म्हणजे जाहिरातीची. आणि ह्या ज्या जाहिराती आहेत ह्या पवित्र पोर्टलवर आता येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि या जाहिरातीचं तुम्हाला अवलोकन करायचं असते. कारण काय, तर तुम्हाला पवित्र पोर्टलवर जायचं आहे. पवित्र पोर्टलवर गेल्यानंतर तिथं डाउनलोड सेक्शन असते. त्या डाउनलोड सेक्शन मध्ये सर्व जाहिराती दिलेल्या असतात आणि ह्या जाहिराती तुम्हाला डाउनलोड करायच्या आहेत. डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट केल्यानंतर या जाहिरातीचं तुम्हाला अवलोकन करायचं आहे. मग आता अवलोकन करत असताना ह्या ज्या जाहिराती आहेत यामधले कोणता कोणता भाग म्हणजे कुठला पार्ट त्याच्यामधला आपल्यासाठी महत्वाचा आहे ते आपण सिरियसली बघायला पाहिजे. त्याचं आपण रिडिंग करायला पाहिजे. नव्हे आपण एक दोन वेळ या जाहिरातीचं वाचन करायला पाहिजे. आणि जिथं काही आपल्याला समजा काही डाऊट असेल, काही आपल्याला त्याच्यामधलं समजत नसेल तर त्याविषयीची चर्चा आपण संबंधित तुमचा कोणी जर मित्र असेल तर त्या मित्रासोबत तुम्ही करायला पाहिजे. किंवा काही युट्यूब मध्ये जसे शिक्षक भरती विषयीचे आमचे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये तुम्ही जर कमेंट्स म्हणून टाकलं तर त्याचे उत्तर सुद्धा आम्ही देतो आहे. तर आज आपल्याला अशीच एक जाहिरात बघायची आहे की या पवित्र पोर्टलची जी काही जाहिरात आहे ते कशा प्रकारची असते, त्या जाहिरातीचं आपल्याला वाचन करायचं आहे. आणि त्या जाहिरातीमधले महत्वाचे जे कोणते मुद्दे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आणि जाहिरात एकदा पवित्र पोर्टलवर आल्यानंतर संबंधित संस्थेला ती जाहिरात जे काही म्हणजे चांगल्या खपाचे 3 वर्तमानपत्र असतात त्यामध्ये सुद्धा देणं बंधनकारक आहे. मग आता तुम्हाला आम्हाला जर प्रिफरन्स पवित्र पोर्टल मार्फत येत असतील तर मग आम्ही जाहिरात कशाला बघायची. मित्र, जाहिरात आपल्याला यासाठी अगोदर बघायच्या असतात की आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये म्हणजे समजा आपण जर एखाद्या तालुक्यामध्ये राहत असेल तर त्या तालुक्यामधल्या ज्या काही शिक्षण संस्था आहेत जवळच्या आपल्यासाठी त्याचा प्रिफरन्स आपण जवळपासून पुढे पुढे जात जे काही तुम्हाला 50 प्रिफरन्स द्यायचे आहे तिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे. म्हणजेच प्रिफरन्स देण्याचा क्रम ठरवण्यासाठी प्रिफरन्स देण्याचा क्रम ठरवण्यासाठी जाहिरातीचं अवलोकन करणं फार महत्वाचं आहे. हे तुम्हाला ते अगोदर ठरवावं लागते की ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातीमध्ये आपण जिथं राहतोय तिथपासून जवळची संस्था कोणती आहे तिथं आपल्याला एक प्रिफरन्स द्यायचा आहे. किंवा आपल्याला कोणतं गाव पाहिजे आहे म्हणजे आपल्याला तालुका प्लेस पाहिजे किंवा जिल्ह्याची संस्था पाहिजे ते गुणवत्तेनुसार तुमचं जे काही टॅटचा गुणानुक्रम आहे किंवा टॅट मध्ये जे काही तुमचे गुण आहेत त्याच्यानुसार तुम्हाला ठरवावं लागते. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे समजा मी जर आता अकोला जिल्ह्यामध्ये राहत असेल तर अकोला जिल्ह्यामधला माझा तालुका कोणता आहे. जर माझा तालुका तेल्हारा असेल तर मग तेल्हारा तालुक्यात माझं गाव कोणतं आहे. मग माझं गाव जर समजा तेल्हारा तालुक्यामध्ये कुठलं तरी माळेगाव वगैरे गाव असेल तर मग त्या माळेगावच्या जवळपास कुठली संस्था आहे ते मला बघावं लागेल. जर मला जवळची संस्था लागत असेल तर. आणि मला जर समजा जिल्ह्याची संस्था पाहिजे असेल तर मग आपण जिल्ह्याची म्हणजे अकोला जिल्ह्याच्या संस्थेपासून स्टार्ट करायला पाहिजे की अकोला जिल्ह्यामध्ये प्रॉपर अकोल्यामध्ये कोणत्या संस्थेच्या जाहिराती आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे बघावं लागेल की त्या संस्थेमध्ये त्या संस्थेची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कशा प्रकारे आहे. कारण तिथं काही विद्यार्थी म्हणजे संख्येचा काही प्रॉब्लेम आहे का, त्याच्या जवळपास दुसरी कॉम्पिटिशनला शाळा आहेत का. कारण विद्यार्थी संख्या फार महत्वाची आहे. विद्यार्थी संख्या यासाठी बघावं लागते आपल्याला की तुमचं जे वर्कलोड आहे किंवा तुमच्या ज्या तुकड्यांची संख्या असते ते त्या विद्यार्थी संख्येवर डिपेंड असते. म्हणून एकदा आपण अपॉइंटमेंट घेतल्यानंतर त्या संस्थेमध्ये भविष्यात काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येऊ शकतो का.
हा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला अगोदर आपले कच्चे प्रिफरन्स ठरवावे लागतात आणि कच्चे प्रिफरन्स ठरवल्यानंतर त्यामधले जे काही प्रिफरन्स आहेत ते आपल्याला पवित्र पोर्टलवर आले का, आपल्या प्रोफाईलला आले का, ते सुद्धा आपल्याला बघावं लागते आणि ते बघितल्यानंतरच आपल्याला प्रिफरन्स द्यावे लागतात. प्रिफरन्स मित्र अंदाजे कसेही देऊ नका, कारण प्रिफरन्स वर तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे, हे लक्षात घ्या. कारण प्रिफरन्स जेव्हा आपण भरतोय तेव्हा प्रिफरन्स मध्ये विथ इंटरव्ह्यू असे प्रिफरन्स तुम्हाला येतील आणि विदाउट इंटरव्ह्यू असे सुद्धा प्रिफरन्स तुम्हाला काही येणार आहेत. हे सगळं तुमच्या टॅटचे जे काही मार्क्स आहेत, टॅटचे जे काही गुण आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. तर मी आज काय करणार आहे, एक जाहिरात पवित्र पोर्टलच्या कशा प्रकारची असते, पवित्र पोर्टलची जी काही जाहिरात आहे ती कशा प्रकारे तयार होते किंवा ती पेपरला सुद्धा कशा प्रकारे येते, त्याच्यामध्ये कुठले कुठले महत्वाचे पॉइंट्स असतात, आपण तिथं अप्लाय करू शकतो की नाही, म्हणजे आपण तो प्रिफरन्स देऊ शकतो की नाही, हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागते. त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला आपला विषय बघायचा आहे. जर माध्यमिकसाठी असेल तर तिथं म्हणजे ऑल सब्जेक्ट असेल तर मग काही प्रश्न येत नाही, तिथं नाही बघावं लागेल. पण जर माध्यमिकसाठी असेल तर आपल्याला विषय बघावा लागेल, त्याच्यानंतर ती कोणत्या कॅटेगरीची जागा आहे ते बघावं लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच आपल्याला तो प्रिफरन्स देता येतो. कधी कधी एखादा प्रिफरन्स आपल्या पोर्टलला चुकीचा सुद्धा येऊ शकते, तो सुद्धा आपण व्यवस्थित बघायला पाहिजे की जेणेकरून आपलं तिथं नुकसान झालं नाही. कारण एखादा प्रिफरन्स असा येते की समजा आपण जर ओबीसी मध्ये आहे तो एसटीचा येऊ शकते, कारण शेवटी ती सिस्टीम आहे. आपला विषय जर समजा एखादा काहीतरी गणित असेल आणि आपल्याला जर इतिहासचे प्रिफरन्स आले तर तो प्रिफरन्स भरून काहीही फायदा नाही. अशा वेळेस आपण सिस्टीमचा जो ईमेल आहे त्या ईमेलवर कॉन्टॅक्ट करून ती करून घ्यायला पाहिजे. तर ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात कशा प्रकारे येते, ती जाहिरात मी आता मित्र इथं शेअर करतो. आपण त्या जाहिरातीचं थोडस अवलोकन इथं करूया. बघा, ते पवित्र पोर्टलवर जे काही जाहिरात येणार आहे ती जाहिरात कोणत्या फॉर्मॅट मध्ये येते ते आता आपल्याला इथं बघायचं आहे. पवित्र पोर्टलवर येणारी जी जाहिरात आहे ती जाहिरात आपण बघणार आहे. बघा, इथे एक मी जाहिरात डाउनलोड केलेली आहे, ही ती जाहिरात आहे. तर थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला थोडस ही जाहिरात स्पष्ट दिसणार आहे. आणि जनरली ज्या जाहिराती असतात त्या जाहिराती बऱ्याचशा याच्यामध्ये खाजगी संस्था चालक मुलाखतीद्वारे घेतात, हे आपण बघायला पाहिजे. म्हणजे ही जी जाहिरात आहे ही आलेली मुलाखतीद्वारे आहे की आणखी त्याच्यामध्ये काही दुसरा पार्ट आहे तो आपण बघू. तर यांनी स्पष्ट दिलेलं आहे की ही जी पदभरती आहे ही मुलाखतीद्वारे भरती करणार आहे शिक्षण संस्था. मग आता मुलाखतीद्वारे जेव्हा ही शिक्षण संस्था पदभरती करणार आहे तेव्हा तुम्हाला हे माहितच आहे की एका पोस्ट साठी 3 उमेदवार पाठवण्यात येणार आहेत आणि त्या 3 पैकी गुणानुक्रमे एका उमेदवाराचं सिलेक्शन होणार आहे. आणि ते गुणाची विभागणी कशा प्रकारे त्यांनी केलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा मी याच्यावर टाकला होता की 75% जे गुण आहेत ते तुमच्या टॅटचे पकडायचे आहेत त्यांना 100 पैकी, आणि 25 गुणाची जे विभागणी आहे ते तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचे जे काही तुमच्या मार्कशीट आहेत त्याच्यात तुमचा जो काही फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे की तुम्ही मेरिट मध्ये आहेत त्याची त्यांनी विभागणी केलेली आहे. आणि त्याच्यामधले फक्त एक 15 मार्क्स असे आहेत की त्याच्यामध्ये तुमचं मुलाखत आणि अध्यापन याला त्यांनी दिलेले आहे. म्हणजे जवळपास 85% मार्क्स हे जे आहेत याच्यामध्ये संस्थेला कुठल्याच प्रकारचा बदल करता येत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता येत नाही. तर मग व्यक्तिनिष्ठता कुठे येते, तर 15 गुणामध्ये येते. जिथं मुलाखत आहे त्याच्यानंतर तुमचं अध्यापन कौशल्य बघितलं जाणार आहे, तिथं बाकी संस्थेला काय वाटते तेवढे संस्था तिथं मार्क्स टाकणार आहे. परंतु शासनाने याच्यामध्ये ही जी भरती आहे ही भरती प्रक्रिया
जास्तीत जास्त भ्रष्टाचार मुक्त कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून फार मोठं पाऊल आता उचललेलं आहे. त्यामुळे आपण शासनाचं अभिनंदन सुद्धा करायला पाहिजे. बघा ही जाहिरात मी पाहतोय, इथं आपण रिडिंग करूया. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती टप्पा फर्स्ट, संस्थेचे नाव वर दिलेलं असते, इंदिरा शिक्षण संस्था वाळूज, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. म्हणजे आता जे उमेदवार आहेत ते सांगली जिल्ह्यामधले आहेत. त्या सांगली जिल्ह्यामधल्या उमेदवारांना हा प्रिफरन्स द्यायला काहीच हरकत नाही. परंतु हा प्रिफरन्स देत असताना त्यांनी बऱ्याचशा गोष्टीचं याच्यामध्ये अवलोकन केलं पाहिजे की याच्यामध्ये विषय कोणता आहे, आणि ही जी आहे जागा ही रिझर्व्ह कॅटेगरीची आहे का, त्या रिझर्व्ह कॅटेगरीची असेल तर त्यामध्ये आपण येतो का, किंवा खुल्ला प्रवर्ग आहे का तर आपण खुल्या प्रवर्गामध्ये येतो का, या सुद्धा गोष्टी आपण इथं बघायला पाहिजे. आता यांनी स्पष्ट दिलंय की मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया, म्हणजे याच्यामध्ये उमेदवाराची मुलाखत घेऊन सिलेक्शन होणार आहे. आणि जेव्हा मुलाखत येते तेव्हा तुम्हाला तिथं तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होते. एकास 3 या दृष्टी रेशोमध्ये संस्थेला उमेदवार पवित्र पोर्टल मार्फत पाठवल्या जाणार आहेत. आणि पाठवल्या गेल्यानंतरच तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखतीसाठी तुम्हाला बोलावण्यात येईल, आणि तुम्ही गेल्यानंतर गुणवत्तेनुसार तिथं तुमचं सिलेक्शन होणार आहे. हा सुद्धा याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. सर्वप्रथम ही मुलाखत बघितल्यानंतर या संस्थेचं प्रिफरन्स तुमच्या प्रोफाईलला आहे की ते बघायला पाहिजे. प्रिफरन्स असेल तरच ही मुलाखत तुमच्या म्हणजे कामाची आहे, नाही तर ही जाहिरात तुमच्या कामाची नाही. म्हणजे आपण मग टॅट मध्ये गुणवत्तेनुसार कुठेतरी कमी पडलो, त्यामुळे या संस्थेचा आपल्याला प्रेफरन्स आलेला नाही, किंवा आपला जो विषय आहे तो विषय या संस्थेला, त्या विषयाचं पद या संस्थेमध्ये नाही, असं सुद्धा होऊ शकते. किंवा आपली कॅटेगरी सुद्धा आपण बघायला पाहिजे की आपली जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये आपण ज्या कॅटेगरीमध्ये आपण आहे त्या कॅटेगरीचं पद सुद्धा या संस्थेमध्ये नसेल, म्हणून हा प्रिफरन्स आपल्याला आलेला नाही. या सुद्धा याच्या पॉसिबिलिटी असतात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बघा इथं संस्थेचं नाव त्यांनी दिलेलं आहे, इंदिरा शिक्षण संस्था वाळूज या व्यवस्थापनाच्या न्यू इंग्लिश स्कूल वाळूज, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या 100% अनुदानित शाळेमध्ये, म्हणजे 100% अनुदानित शाळा आहे. म्हणजे तुम्ही अपॉइंट झाल्यानंतर पहिले 3 वर्ष तुम्हाला शिक्षण सेवकाचं जे काही मानधन आहे ते मानधन भेटणार आहे, आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू झाल्यानंतर तुम्हाला बेसिक जे काही पे आहे, जे काही पेमेंट आहे ते पेमेंट तुम्हाला मिळणार आहे. म्हणून ही शाळा जी दिलेली आहे त्यांनी हे 100% अनुदानित शाळा आहे. त्यामुळे हा जर प्रिफरन्स तुम्हाला आला तर तुम्ही हा सोडू नका, हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रिफरन्स बघितल्यानंतर ती जाहिरात सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे. आता ही खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. बघा अर्ज काही तुम्हाला सेपरेट करायचा नसते, तुम्हाला प्रिफरन्स आलेला असते. त्या प्रिफरन्स मध्ये तुम्हाला चेकबॉक्स मध्ये क्लिक केलं की तो अर्ज तुमचा त्या संबंधित संस्थेला सबमिट होते. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं असणं आवश्यक आहे. ज्या शिक्षक उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं नाही ते या सिस्टीम मध्ये येऊ शकत नाहीत. त्यांना कुठल्याच प्रकारचा प्रेफरन्स येत नाही, ते कुठंच अप्लाय करू शकत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. कारण आता वैयक्तिक संस्थेकडे अप्लाय करणं हे बंद झालेलं आहे. ते अगोदरची पद्धत होती. आता तुमचा अर्ज हा संस्थेला पवित्र पोर्टलच्या मार्फत जातो, हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. तर आता पुढे यांनी याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते बघा. तिथं टेबल दिलेलं आहे, अनुक्रमांक दिलेला आहे, पद दिलेलं आहे, एकत्रित मानधन दिलेलं आहे, विषय व पदसंख्या दिलेला आहे, शिकवण्याचं माध्यम दिलेलं आहे, आरक्षण दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. हे आपण याचं अवलोकन 1-2 वेळा करायला पाहिजे की आपण याच्यामध्ये बसतो का. आपण जर या जाहिरातीमध्ये बसत असेल तर मग या जाहिरातीचा, या संबंधित या संस्थेचा आपल्याला प्रेफरन्स आलेला आहे का, ते सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे मित्रांनो. बघा इथं अनुक्रमांक 1 दिलेला आहे, पद शिक्षण सेवक आहे, आणि यांना वर्ग दिलेला आहे इयत्ता 6 ते 8 साठी यांना शिकवण्यासाठी. आणि
वर्ग 6 ते 8 साठी जे शिक्षण सेवकाचं मानधन दिलेलं आहे ते त्यांनी 16,000 रुपये इथं दिलेलं आहे प्रत्येक महिन्याला. दर महिना, दर म्हणजे काय होते, दर महिना, हे लक्षात घ्या. कारण बरेचसे शॉर्ट फॉर्म असतात त्याच्यामध्ये, त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. विषय व पदसंख्या ते यांना विज्ञान विषयासाठी आणि शिकवण्याचं माध्यम कोणतं राहणार आहे तर ते त्यांनी सांगितलंय की मराठी. आता बघा 6 ते 8 ला पदवीधर शिक्षक यांना पाहिजे. म्हणजेच जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी बीएससी विज्ञानामध्ये केलेलं आहे ते शिक्षक उमेदवार, बीएससी सायन्स ज्यांनी केलेलं आहे ते शिक्षक उमेदवार इथं पात्र आहेत. आणि आरक्षण यांनी दिलेलं आहे की इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी साठी रिझर्व्ह जागा आहे, आरक्षित जागा आहे. जे शिक्षक उमेदवार ओबीसी या प्रवर्गामध्ये येत असतील आणि त्यांचा हा विषय असेल, ज्यांनी त्यांची जी शैक्षणिक पात्रता आहे ते शैक्षणिक पात्रता त्यांनी पदवी सायन्स मध्ये घेतलेली आहे, प्लस ते व्यावसायिक पात्रता त्यांचं बीएड आहे, ते शिक्षक उमेदवार इथं हा जो प्रिफरन्स आहे त्यांना येऊ शकतो, त्यांनी तो प्रिफरन्स भरायला पाहिजे. दुसरं त्यांनी 2 नंबर दिलेला आहे, शिक्षण सेवक 9वी ते 10वी या 2 वर्गासाठी त्यांना पाहिजे. याचं एकत्रित मानधन त्यांनी दिलेलं आहे दम म्हणजे दर महिना 18,000 रुपये. आणि हा विषय आहे इंग्रजी. म्हणजे बीए ला ज्यांना इंग्रजी विषय आहे ते जे आपले शिक्षक उमेदवार आहेत प्लस त्यांचं बीएड आहे असे शिक्षक उमेदवार या पदासाठी पात्र आहेत. शिकवण्याचं माध्यम आहे मराठी, म्हणजे ही मराठी माध्यमाची शाळा आहे. तुम्हाला शिकवायचं आहे इंग्रजी, इंग्रजी काही मराठीत शिकवल्या जात नसते, इंग्रजी लँग्वेज आहे ते इंग्लिश मध्येच शिकावं लागते. पण मराठी माध्यमाची शाळा असल्यामुळे त्यांनी मराठी असं म्हटलेलं आहे. आणि प्रवर्ग जो दिलेला आहे त्यांनी आरक्षण दिलेलं आहे तो खुल्ला प्रवर्गामध्ये जागा आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत ते इथं अप्लाय करू शकतात. ज्यांची शैक्षणिक पात्रता बीए, त्यांना बीए ला इंग्लिश विषय पाहिजे आणि ते व्यावसायिक पात्रता त्यांची बीएड आहे, असे जे काही उमेदवार आहेत ते उमेदवार इथं मुलाखतीसाठी पात्र आहेत. परंतु त्यांना या संस्थेचा प्रिफरन्स यायला पाहिजे. हे सुद्धा एक महत्वाचं आहे मित्र, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे त्यांनी काही याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनेचं आपण वाचन करूया. या सूचना सर्वात महत्वाच्या आहेत तुमच्यासाठी. त्यांनी पहिली सूचना अशी दिलेली आहे की अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 स्टॅट दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे अशाच उमेदवारांनी जाहिरातीनुसार पवित्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे. बघा, ज्या उमेदवारांनी 2025 ची टॅटची परीक्षा दिलेली आहे तेच उमेदवार पात्र आहेत. मग टॅटची परीक्षा देऊनच चालत नाही, पण त्यांनी स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन पवित्र पोर्टलवर स्वतःच रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. अशाच उमेदवारांना या संस्थेचा प्रेफरन्स येईल किंवा त्या प्रेफरन्स मार्फत असेच उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. दुसरं त्यांनी असं दिलेलं आहे बघा, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 218, त्याच्यानंतर हा काहीतरी चा क्रमांक त्यांनी दिलेला आहे, दिनांक 7/2/2019 व शालेय शिक्षण क्रीडा विभाग पुन्हा त्यांनी चा क्रमांक दिलेला आहे दिनांक 21/6/2023 नुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. आता बघा, शासनाचा एक जी आर निघालेला आहे, त्या जी आर मध्ये त्यांनी कुठल्या पदासाठी कुठली शैक्षणिक पात्रता पाहिजे, कुठली व्यावसायिक पात्रता पाहिजे ते त्या जी आर मध्ये दिलेलं आहे. तर मी त्याचं शॉर्ट तुम्हाला सांगतो. 1 ते 5 साठी तुम्ही अप्लाय कराल तर तुम्ही एचएससी डीएड पाहिजे, 6 ते 8 साठी पदवीधर पाहिजे, 9 ते 10 साठी 6 ते 8 साठी पदवीधर बीएड पाहिजे, किंवा 6 ते 8 साठी पदवीधर डीएड पण चालतात. त्याच्यानंतर 9 ते 10 साठी पण पदवीधर बीएड आवश्यक. आणि उच्च माध्यमिक असेल तर पदव्युत्तर बीएड पाहिजे, हे मास्टर डिग्री असायला पाहिजे शैक्षणिक पात्रता, आणि व्यावसायिक पात्रता बीएड असायला पाहिजे, हे त्या जी आर मध्ये सविस्तर दिलेलं आहे. पुढे त्यांनी असं दिलेलं आहे की वरील रिक्त पदासाठी पवित्र प्रणाली मार्फत मुलाखतीद्वारे पदभरती केली जाणार आहे. रिक्त पदासाठीच्या उमेदवारांची नावे शासनाकडून कळवली जाणार आहेत. जे वरील ज्या जागा भरायच्या त्या संस्थेला
त्या जागा ती संस्था म्हणजे आमची जी संस्था आहे म्हणजे हे ज्या संस्थेचं नाव आहे ही संस्था पवित्र प्रणालीद्वारे भरणार आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे या जागेसाठी तुम्हाला जो अर्ज करायचा आहे, जो काही तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे, तो पवित्र पोर्टल मार्फतच द्यायचा आहे. म्हणून त्यांनी असं दिलेलं आहे की उमेदवाराची नावे शासनाकडून कळवली जाणार आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नयेत. त्यामुळे तुमचा अर्ज वैयक्तिक संस्था स्वीकारणार नाही किंवा वैयक्तिक शिक्षण संस्थेकडे अर्ज करण्याचा तुम्हाला अधिकार नाही किंवा वैयक्तिक अर्ज घेण्याचा संबंधित शिक्षण संस्थेला सुद्धा अधिकार नाही. म्हणून तुम्हाला तो अर्ज पवित्र पवित्र पोर्टल मार्फतच पाठवायचा आहे. आणि तो अर्ज कसा पाठवतो तुम्ही सांगितलं, तुम्हाला संबंधित संस्थेचं प्रेफरन्स तुम्हाला आलेला आहे का? त्या प्रेफरन्स समोर जर तुम्ही चेक बॉक्स मध्ये क्लिक केल्यानंतर तो प्रेफरन्स दिल्यानंतरच तुमचं नाव त्या संस्थेला पाठवल्या जाते. म्हणून तुमची महत्वाची जी जबाबदारी आहे ते म्हणजे आता तुम्हाला प्रेफरन्स कसे भरायचे आहेत ते तुम्ही व्यवस्थित ठरवायला पाहिजे आणि ते व्यवस्थित ठरवावं. अचूक प्रिफरन्स तुम्ही तुमच्याकडनं दिल्या गेले पाहिजे जेणेकरून आपल्या शिक्षक उमेदवारांचं कुठल्याच प्रकारचं नुकसान होणार नाही. यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासाठी आपण एक जाहिरात सुद्धा शेअर केलेली आहे. या जाहिरातीचं आपण अवलोकन सुद्धा केलेलं आहे. अशाच प्रकारचं तुम्ही अवलोकन जाहिरातीचं करायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही एक कच्चे तुमचे प्रिफरन्स ठरवून घ्यायला पाहिजे आणि कच्चे प्रिफरन्स ठरवल्यानंतर तुम्ही पवित्र पोर्टलवर लॉग इन करून प्रिफरन्स तुमच्या लॉगिंगला जे आलेले आहेत त्यापैकी तुम्ही भरू शकता हे लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर अशी एक नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली त्यापर्यंत शेअर केलेली आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेलच तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, भरपूर मित्र हो शेअर करा. तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही जाहिराती येतात, जे काही पवित्र पोर्टल मार्फतचे नवीन सर्क्युलर येतात त्याचा आपण वाचन करतो आणि एक तुमच्यासोबत त्याची आपण एक चर्चा करतोय असं मी म्हणतो. मार्गदर्शन म्हणत नाही, कारण शिक्षक उमेदवारांना माझ्यापेक्षा ते सुद्धा या सिस्टीम मध्ये असल्यामुळे त्यांना भरपूर नॉलेज या विषयीचं आहे. तरीही काही गोष्टी अशा असतात त्या थोड्याशा समजण्याच्या पलीकडे असतात म्हणून त्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. ती चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे. तर आता मी आजच्या या आपल्या चर्चेला पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.